आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। माझे सर्व पत्रकार बंधू तसेच आमचे ज्येष्ठ शिवाजी अण्णा गायकवाड, माझे बंधू वर्गीय सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष आमचे नवनाथ पवार, दिलीप, आमच्या ताई देशपांडे ताई, सर्वांना मी आणि इथे सर्वच उपस्थित असलेले व्यासपीठावरती सर्वच माझे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते। खरं तर सांगोला तालुक्यामध्ये काम करत असताना इतका मोठा अनुभव माझ्या पाठीशी उभा आहे आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंना ज्ञात आहे। आज भारतीय जनता पार्टी देशामध्ये राज्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं विजयी झालेली आहे आणि आज या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत जाणं हे अतिशय गरजेचं असतं। आज महाराष्ट्र राज्यामध्ये 246 नगरपालिका आणि 42 नगर परिषद होत्या। त्यामध्ये आपल्याला विजय मिळाला 129 जागेवरती आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र आपल्याला मागे यावं लागलं। याचं कारण आहे की या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या माढा मतदारसंघामध्ये लाभलेले आपले जिल्हा अध्यक्ष यांचं कार्य आणि यांचं काम फक्त आणि फक्त की आपण स्वतः मात्र सगळीकडे मी कसं आहे म्हणून दाखवलं आणि कार्यकर्त्याला मात्र अरेकारीची भाषा बोलून पुढे जाणं हे नाही योग्य। कारण आपल्याला या तालुक्यामध्ये सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा बरोबर घेऊन जाणं गरजेचं असतं। आज जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांना कधीही विचारात घेतलं जात नाही। ज्यावेळेस जागा वाटप केल्या जातात, ज्यावेळेस इलेक्शन डिक्लेअर होतं, त्यावेळेस आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना बरोबर घेणं, त्यांना विचारणं, विचार विनिमय होणं हे अतिशय गरजेचं असतं। अण्णा ज्यावेळेस तालुका अध्यक्ष आपण करत होतो त्यावेळेस मी खरं सांगते की मला एकच वाटत होतं, भारतीय जनता पार्टीचा फाटका कार्यकर्ता असला तरी आपण त्याला जिल्हा तालुका अध्यक्ष करूया म्हणून मी विरोध केला होता। अण्णांनी सांगितलं नाही, हे आत्ताच आलेले आहेत, आपण यांना तालुका अध्यक्ष करूया। अण्णा त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष करत असताना सुद्धा मला वाटतं भाऊनी शिफारस केली आणि जिल्हा अध्यक्ष केलं। भाऊ आज परिस्थिती काय आहे, आज माढा मतदारसंघामध्ये किती आपले आमदार आले, किती आपले खासदार आले आणि किती नगरपालिका नगरपंचायती आल्या। आज ही पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आज आम्ही सर्वांनी पत्रकार परिषद घेऊन याच्यावरती चिंतन आपण करण्याची गरज आहे की आपल्याला हेच जर जिल्हा परिषद पंचायती समितीमध्ये जर आपल्याला अशीच परिस्थिती होत असेल तर तातडीने आणि ताबडतोब मला वाटतं आपण सुज्ञ आणि शहाणे असाल तर या जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन कोणालाही इथं जो तळागाळातला आणि कार्यकर्त्यापर्यंत जाईल, ज्याचं जनमानसात त्याचा चेहरा असेल अशा व्यक्तीला पक्षश्रेष्ठीने जिल्हा अध्यक्ष पद द्यावं। आज आपल्याला नगरपालिकेमध्ये आज आपण शेकाप सोबत युती करू शकतो, तर मग आपल्या युतीतल्या शिवसेनेसोबत का युती केली नाही? हे करायला पाहिजे होतं। हे जर केलं असतं तर आज आपल्याला ही परिस्थिती ओढवली नसती, आमच्यासारख्या लोकांना मान खाली घालायची वेळ आली नसती। आज आम्हाला हे पाहत असताना, हा विजय झालेला असताना आज आमची परिस्थिती काय होत आहे, हे कोणामुळे आणि कशामुळे? जर तुम्ही मला वाटतंय 2016 ते 19 मला जेव्हा इथं भारतीय जनता पार्टीनं काम करण्यासाठी पाठवलं तेव्हा कुठंही तुम्ही कुठल्याही खेड्यागावामध्ये वाडी वस्तीमध्ये जावा, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या चुलीपाशी जाऊन मी काम केलं। भारतीय जनता पार्टीसाठी काम काय आहे माझं, तर प्रत्येकाच्या घरावरती कमळ काढले, प्रत्येक ठिकाणी सभासद नोंदणी केली, प्रत्येकाला भारतीय जनता पार्टी काय आहे हे कमळ चिन्ह पितळेचं देऊन त्यांना सांगितलं। आज
चारा छावण्या असतील तिथे गाठी भेटी घेतल्या, त्यांना काही मदत करता आली ते केली. जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन गाठी भेटी घेतल्या, त्यांना मदत काय करता येईल ते केलं. शेतकरी मेळावे घेतले, महिला मेळावे घेतले, एक नाही अनेक कामं केली. या तालुक्यामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती होती भाऊ. त्यावेळेस ती परिस्थिती अशी होती, आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माहित आहे. जनावरं घेऊन तहसील कार्यालयासमोर 21 दिवस ते सर्वजण आंदोलन करत होते. ते आंदोलन कसं सोडवलं? रात्री 3 वाजता जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतली माझ्यासोबत, काही तालुक्यातली सुद्धा मंडळी होती, आणि 3 वाजता त्यांनी अधिकाऱ्यांना फोन केले आणि दुसऱ्या दिवशी पाणी सुटलं. तेव्हा तिथलं जनावरांचं आंदोलन सुटलं. हे काम करावं लागतं. बेरात्री मी कधी महिला म्हणून विचार केला नाही. कार्यकर्त्यांसाठी मी बांधावर गेले, कॅनलवर गेले, नळाच्या ठिकाणी गेले, कुठंही मी कमी पडले नाही. स्वतः माझ्या दुर्दैवानी म्हणा किंवा माझं अजून या तालुक्यामध्ये काम करण्याची मला अजून संधी परमेश्वराने देणार असेल म्हणून कदाचित मला तिकीट मिळालं नाही, पण मी थांबले नाही. 2019ला जेव्हा हे इलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर कोविड आला, कोविडच्या काळामध्ये सुद्धा मी तालुक्यामध्ये कमी पडले नाही. जिथं जिथं मला सुरक्षा किट देता येत असेल, जिथं जिथं मदत करता येत असेल ती केलीच मी. तसेच 2024 मध्ये आम्ही सर्व मंडळींनी काम केलं, कमी पडलो नाही. भलं विधानसभा असेल, भलं खासदारकीचं असेल, सगळ्या ठिकाणी आम्ही काम केलं. हो, सगळ्या ठिकाणी आम्ही काम केलं. हे काम करत असताना आपलं जे दुःख आहे, आपली जी व्यथा आहे ही मांडली पाहिजे. आज हे काम करत असताना आम्हाला कधी आम्ही मागे सरलो नाही, कधी आम्ही कमी पडलो नाही. म्हणून मला एकच वाटतं की आज भारतीय जनता पार्टी जर आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सक्रिय आणि सक्षम काम करायचं असेल तर या माढा मतदारसंघामध्ये जिल्हाध्यक्षपद हे सक्षम व्यक्तीला देणं अतिशय गरजेचं आहे. आम्हाला कुठल्याही व्यक्तीचं नाव सुचवायचं नाही, पण पक्षश्रेष्ठीने याच्यामध्ये शहानिशा करावी आणि व्यक्तीचं खरोखरच जनमत पाहावं आणि त्या व्यक्तीला द्यावं. म्हटलं जातं की तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये महिलांना मान सन्मान नाही. का मान सन्मान नाही? महिला 50% आरक्षित महिला आहेत, बरोबरीने काम केलं जातात. मी 2019 मध्ये सक्षमपणे अपक्ष लढले, पण समर्थपणे मी झुंज दिली. मला 5000 पडले, 1 पडला, 5 पडले, मी मताचा विचार केला नाही, पण मी लढू शकते हे मी दाखवून दिलं. आणि त्याच वेळेस याच जिल्हाध्यक्षांचं वाक्य होतं की महिलांना स्थान दिलं जात नाही. आज ही महिला एक लक्ष्मी, एक सरस्वती, एक दुर्गा आहे. तिनं घेतली तर ही रूपं सगळी आहेत. आणि आज त्याच महिलेला आपण नावं ठेवतोय आणि त्याच महिलेला आज आपण अशा पद्धतीची वागणूक देतोय. योग्य नाही. कुठल्याही मिटिंगाला, कुठल्याही बैठकांना बोलवलं जात नाही, कार्यकर्त्यांना निरोप दिले जात नाही. मी एक भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे. तुम्ही कोणामार्फत निरोप देता? ज्या दिवशी मीटिंग आहे, 4 वाजता बैठक आहे आणि मला सकाळी 10-10:30 वाजता निरोप येत आहे. तुम्हाला बैठक आहे हे अगोदर तर माहित असेल ना, मग तुम्ही ऐन टायमाला का निरोप देता? एखादे मंत्री येणार आहे तिथं, त्यावेळेस तुम्ही कधी सांगता मंत्री येणार आहे 2 तासापूर्वी मला निरोप दिला जातोय. म्हणजे का तुम्ही असं करता? मी जरी तालुक्यात फिरत असेल ना, मला तुम्ही 2 तास अगोदर निरोप देता, मी कशी येणार? तुम्ही काय माझ्यासाठी प्रोटोकॉल करता? मी प्रदेशावरती काम करते, प्रदेशावरती सदस्य म्हणून आहे आणि तुम्ही त्या प्रदेशाच्या सदस्याला अशा पद्धतीची वर्तणूक देता. तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांच्या, इथल्या नेत्यांच्या, इथल्या पदाधिकाऱ्यांच्या तुम्ही पक्षश्रेष्ठींना चाड्या सांगता, तुम्ही त्यांना पाठीमागे खेचण्याचं काम करता. आज शिवाजींना गायकवाड हे जरी तालुक्यामधल्या एका खेडेगावात जरी जाऊन उभा राहिले ना, त्यांच्यापाशी 5-10 लोक जमा होतात आणि अशा व्यक्तीला सुद्धा तुम्ही बोलवत नाही. एक माजी नगराध्यक्ष या शहरामध्ये कुठेही गेलं तर त्यांना सन्मानित केलं जातं, तुम्ही त्यांना बोलवत नाही. आमच्या महिला भगिनी आहेत, त्यांना तुम्ही कधी बोलवत नाही, कधी त्यांना सन्मान देत नाही. महिलांमध्ये या शहरामध्ये, या तालुक्यामध्ये किती पदाधिकारी आहेत सांगा मला, आणि किती पदाधिकाऱ्यांना तुम्ही बोलवताय ते
हेही तुम्ही मला सांगा. आज महिलांना सन्मान या तालुक्यामध्ये दिला जात नाही. म्हणून माझी विनंती आहे पक्षश्रेष्ठींना, जोपर्यंत या तालुक्यातल्या महिलांना, महिला पदाधिकाऱ्यांना सन्मान दिला जात नाही, पद दिले जात नाहीत, तोपर्यंत या तालुक्यामध्ये अशाच पद्धतीचं मनमानीचं कारभार होणार आहे. आणि हे जर आपल्याला संपवायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी आपल्याला 50-50% या सगळ्यांना पद देणं अतिशय गरजेचं आहे. मला नम्र आणि कळकळीची विनंती आहे की आता येणाऱ्या नगर परिषद, नगर पंचायती या इलेक्शनसाठी आपण जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आज आपल्याला सक्षमपणे उमेदवार, जनमानसातला उमेदवार आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा उमेदवार आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विचार विनिमयानं घ्यावा अशी मी विनंती करते. मला खरोखरच माझी कळकळ आणि तळमळ होती. त्या तळमळीचे काही 4 बोल माझ्या तोंडून बाहेर पडले. जे बरोबर आहे ते बरोबरच आहेत. काही चुकीचं वाटत असेल, जर चुकीचं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये मांडा. बरोबर वाटत असेल तरीही मांडा. आणि नैतिकतेची जबाबदारी म्हणून माझी खरोखरच विनंती आहे की आपण राजीनामा द्यावा आणि या तालुक्याला मोकळं करावं अशी मी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जवळजवळ विश्वासाचाच आहे. निष्ठेचं मोल काय ना. मग ह्या कार्यकर्त्यांनी जी निष्ठा ठेवली पक्षावर, तर ह्या निष्ठेचं मोलच काय. जुने कार्यकर्ते निर्णय प्रक्रियेत का बरं घेतले गेलेले नाहीये तिथं. पक्ष वाढवणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज कुठे हरवतोय. नवीन लोक येणं काही आम्ही चुकीचं म्हणत नाहीये, येऊ दे, लोकांना यायलाच पाहिजे. पण जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा जर तुम्ही विश्वासच दुखावून कुठलाच पक्ष मजबूत होऊ शकत नाही. आज कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. ते लोक विचारतात आम्ही साथ दिली पण निर्णय आमच्याशिवाय का बरं घेतला गेलाय सगळ्या गोष्टींचा. हा आवाज काही बंडाचा नाही, आपलेपणाचा आणि अपेक्षेचा आहे. मी काय म्हणते की कुठलाही पक्ष तुम्हाला जर उभा करायचा असेल तर मजबूत हवा असेल तर तुम्ही कार्यकर्त्यांचा, निष्ठावान कार्यकर्त्यांचा विश्वास हा घेतलाच पाहिजे विश्वासात. मी तुम्हाला आता एकच इथं एक विनंती करते, निष्ठेला नेहमी किंमत द्यायला शिका, अनुभवाला मान द्या आणि शहर आणि जे काही गाव पातळीवरील जे कार्यकर्ते त्यांचा आवाज ऐकायला मात्र तुम्ही विसरू नका. त्यांचा आवाज हा तुम्ही ऐकूनच घ्या. धन्यवाद. की आम्ही ज्या पार्टीमध्ये याला घ्यायला इकडं पार्टीत आले, पार्टीत आल्यानंतर अध्यक्षांनी मी देवेंद्र साहेबांना बोललो. देवेंद्र साहेबांना बोलल्यानंतर यांचा विश्वास बसेना, काय तर झूट बात आहे म्हणले. त्यांना सांगितलं देवराम पळसकर हा मोबाईल नंबर घ्या आणि जर मी देवेंद्र फडणवीस बरोबर बोललो नसाल मी तालुक्यात पुन्हा संन्यास घेतो, मी राजकारणात संन्यास घेतो. त्यांनी लावला फोन. पुन्हा खासदार साहेबांनी फोन लावला, रणजित दादा निंबाळकरनी. रणजित दादा मला म्हणले तुम्ही पीएला बोलला, साहेबांशी बोलला. मी तिथंच सांगितलं खासदार साहेबांची सीट धोक्यात आहे, निंबाळकर निवडून येत नाहीत हे स्पष्ट. अण्णा तुम्ही सगळेजण साक्षीदार आहेत, तोंडावर बोलणार हा पट्टे. निवडून खासदार येत नाहीत. मोहिते पाटलाचा विचार जोपर्यंत तुम्ही निकालात काढत नाही तोपर्यंत हे सीट धोक्यात आहे, सीट निवडून येत नाही हे मुख्यमंत्र्यांना सांगणारा पट्ट्यांनी पाहिलाय. हे परिस्थिती जर अशी तालुक्यात तुम्ही जर बोगस ठेवत असाल, दडवून ठेवत असाल, पार्टीला ब्लॅकमेल करत असाल तर आज काय केलं. जयभाऊचं हेलिकॉप्टर आणलं, मारती आम्हाला बाथरूम मध्ये नेलं, आंघोळ घातली, चड्डी बांधून आणलं, लगे उभा केला, घातले हात रुमाल घातला की चला कुठं चला खाली. मी तिथं मधू तिथं जाय. मधू म्हणला चला चला चला. आज काय चाललंय, झालंय काय म्हणलं मधूला. मग आवाज अर्ज भरायचा आहे. मग बरोबर आवाज अर्ज आपला, मी आवाज विरोधात असतो म्हणलं. अरुण पाटलाला कोणी पाडलं, हेनीच पाडलं. मग आता आम्ही याला पाडायला अडचण काय. आम्ही उघड सांगणार आहे. आम्ही चिन्ह कुठलं आहे, आम्ही अपक्ष आहे, आम्ही पक्षावर नाही. आणि पुन्हा तिथं जायचं आबा पैसे सांगाय नवनाथला तेवढं सांगायचं, नवनाथला सांगा नवनाथला. आबा माझाच माणूस आहे, बापू माझाच आहे, बाबासाहेब माझा आहे. काय त्यांनी माझं गोड मारले, त्यांचं माझं काय शत्रुत्व आहे काय त्यांचं.
पण अशा परिस्थितीमध्ये हे आले आणि पालकमंत्री 3 वेळेला बिचारे इथं आलं, 3 वेळेला आलं. कशासाठी आलं? इथलं कमळाचं सीट निवडून आलं पाहिजे. स्वच्छ भावना होती त्या माणसाची. त्या माणसाबद्दल आम्हाला आजही प्रेम आहे. त्याची भावना होती इथं कमळाचं चिन्ह आलं पाहिजे, कमळाच्या चिन्हावर आला पाहिजे आपला माणूस. आपली सत्ता राज्यात आहे विकासाच्या दृष्टिकोनातून, आणि आमचं गडी म्हणायला लागले विकासासाठी आम्ही इकडे आलो. इतके दिवस काय बकाच झालता का तालुक्याला? इतके दिवस विकास तुम्ही केला नाही? इतके दिवस तुम्ही होता का नव्हता तालुक्यात? गणपतराव देशमुख बरोबर तुम्ही होता, का विकास केला नाही? हे म्हणण्याला सुद्धा कितपत योग्य आहे बघा, हे बरोबर नाही. या ठिकाणी अजून या ठिकाणी ज्या उमेदवाऱ्या दिल्या गेल्या नगरपालिकेच्या कालच्या, ओबीसी जागा आहे, ओबीसी जागावर ओपन आणि ओबीसी जागेवर ओपन आणि ओपनच्या जागेवर ओबीसी. मी त्याला सांगितलं जय भाऊना, भाऊ असं झालंय, भाऊ तुमचा अर्ज राहू द्या म्हणले. अहो म्हणलं अर्ज ठेवून काय करता, तुमचा अर्ज राहू द्या. देवीच्या देवळात त्यांनी सांगितलं, अंबाबाईला नारळ फोडायला आले आणि देवन भाऊ तुमचा अर्ज राहू द्या म्हणले. म्हणा अहो मी म्हणलं अर्ज ठेवून भाऊ काय करता, असं चालत नाही. तुम्ही कुठं अपक्ष झाली म्हणले, सगळे राहू द्या राहू द्या राहू द्या, काय होईल तसं ते होईल म्हणलं. आम्ही आता मला काय विचार केला आणि मग अर्ज ठेवला, जे काय व्हायचं ते झालं. या ठिकाणी आमच्या मुख्यमंत्री महोदयाची सभा झाली. सभा झाल्यानंतर काय झालं तुम्हाला सगळ्याला माहित आहे. पक्षप्रवेश यांचं झालं. त्यावेळेला काय झालं तुम्हाला माहित. गणपतराव देशमुखांनी आयुष्यात 40 वर्ष ताई त्यांच्यावर फिरलो, तरी दारूच्या बाटलीला हात लावला नाही. अशा माणसाच्या घरात दारूची बाटली टाकली, मोर्चा काढणार हेच, पोलीस स्टेशनला जाणार हेच, तक्रार करणार हेच आणि आरोपी धरून देणार हेच. म्हणजे कितपत काय चाललंय तुमचं, कुठल्या दिशेला तुम्ही घेऊन चाललाय तालुका हा? एवढं वेळात काढायला लागलाय तुम्ही तालुक्याला. नाही झालं दोन तर नाही नाही एवढं माझं दुसरं काय नाही, ह्याच्यावरच बोलतो, जे वस्तुस्थिती बोलते दुसरं काय नाही. त्याच्यानंतर ह्या मंडळी ज्या इच्छुक होत्या त्या इच्छुक मंडळीला कोणाला उमेदवारी दिलेली आहे, जी इच्छुक होते त्याला कोणाला उमेदवारी दिलेली आहे, नवीनच उमेदवार काढून धडा याद्या देऊन झाले यांच्याच मनानं. ह्या अशा पद्धतीने सगळं कामकाज या तालुक्यात झालेलं आहे. तर मनमानी कारभार जो झालेला आहे या तालुक्यामध्ये, हा कारभार पुढच्या काळात होऊ नये. आणि निधी आणताना आता हे बापू आबा आणि बाबासाहेब सकाळी एकाला भेटायचं, दुपारी एकाला भेटायचं, संध्याकाळी एकाला भेटायचं, आणि आता तिसरा पार एक चालू झाली, सकाळ दुपार संध्याकाळी तिसरा पार. अशा पद्धतीने या तालुक्याचं राजकारण चाललं तर या तालुक्याचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि या बाबतीमध्ये आपण हे आमचं जे बोललेलं आहे हे पूर्ण वर्तमानपत्रात छापून डिजिटल मीडियामध्ये यावं आणि ह्या आमच्या वरिष्ठापर्यंत हे गेलं पाहिजे. हा आवाज त्यांच्यापर्यंत इथली वस्तुस्थिती, ही जी चौकट ह्या तालुक्यात तयार झालेली आहे, ही चौकट बंद पडली पाहिजे आणि कामकाज या तालुक्यातलं सुदृढपणे केलं पाहिजे. आणि ज्याच्या मागं माणसं आहे त्याला पक्ष प्रवेश नाही, आणि ज्याच्या मागं काहीच नाही त्याला पक्ष प्रवेश. हे काय चाललंय नेमकं बघा. त्याच्या मागे माणसं आहे ती ज्याची जिल्हा परिषद आणू शकतो, पंचायत समिती आणू शकतो, अशा गड्याला घेत नाही. ती नाव येणार नाही कोणाचं. व्यक्तिशा इथं काय पत्रकार परिषद आपली भारतीय जनता पार्टी, त्यामुळे व्यक्तिशा कोणाचं नाव घेऊन मी हे करणार नाही. पण ज्याच्या मागे माणसं आहेत त्याला घ्यायचं सोडलंय, आणि ज्याच्या मागे माणसं नाही ती त्याची पांढरी कापड इस्त्री गाडी हॉटेल बघितले त्याच्या मागे चला. हे असं नको आहे. तर एवढीच विनंती मी करतो. आणि जे पक्षप्रवेश घेताना या पुढच्या काळामध्ये सुद्धा पक्षप्रवेश घेताना पार्टीनं जे जो लोकमत आहे त्याच्या मागे माणसं आहेत अशानं घ्यावं. नाहीतर ती बसलेल्या त्यानं केलेली घाण आमच्या मांडीवर काढून आमच्या मांड्या घाण करू नका आणि आमच्या मांड्या आम्हाला धुवायला लावू नका, एवढीच विनंती करतो. आणि या ठिकाणी जे आज तुम्ही सर्वांनी हे वर्तमानपत्रात द्यावं एवढीच विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या पत्रकार परिषद घेण्याचा हेतू गेली 15 दिवस नागनेताई अण्णा आणि मी सातत्याने विचार करत होतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता कशी येईल. आणि आपण गेली 15-20 वर्षापासून या तालुक्यामध्ये सातत्याने भारतीय जनता पार्टीचं काम बजवत होतो. त्याच्यावर आपण आत्मपरिचन करूया आणि चिंतन बैठक घेऊया.
आणि पत्रकारामार्फत हे लोकांपर्यंत मीडियामार्फत गेलं पाहिजे अशा नियोजनाची चर्चा गेल्या 15 दिवसापासून आम्ही करत होतो. त्याचा योग आज आला आणि ताईने सांगितलं की निवडणूक उद्या निकाल लागू द्या, निकाल लागल्यानंतर परिस्थिती काय होते आणि बघून आपण त्याच्यावर चर्चा करू असा विचार आमचा झाल्यानंतर त्याचा योग आज आला. या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सभासद करताना हा जिल्हाध्यक्ष घरातनं बाहेर निघत नव्हता. माहितीसाठी सांगतो, 75 सभासद मी आणि ते उबाळे आणि 4-5-10 कार्यकर्ते घेऊन प्रत्येक गावोगावताही गेलो आणि 75,000 कार्यकर्त्यांचं सभासद नवनाथ पवारांच्या नेतृत्वाखाली तयार झाल्यानंतर हा जिल्हाध्यक्ष पळायला लागला आणि म्हणला मग आपण सगळेजण मिळून करूया. आठवडा बाजार सोडला नाही, तालुक्यातलं कुठली घर सोडलं नाही, कुठला व्यापारी सोडला नाही. जिथं जाईल तिथं सभासद करताना ऑनलाईन पद्धतीनं सभासद होतं मोबाईलवर आणि त्याचा OTP देताना ताई लोक घाबरत होती. त्यांना सांगितलं तुमच्या OTPला काय झालं तर नवनाथ पवार जबाबदार राहील. त्यानंतर ती OTP द्यायची आणि ह्या तालुक्यामध्ये गेली 40 वर्ष मी सातत्याने फिरतोय. हा माझा अनुभव आहे आणि जिथं जाईल तिथं ताई 75,000 सभासद वाढवले परत आणि मग हा तालुक्याचं श्रेय नवनाथ पवाराला जाईल म्हणून ह्यानं राजाराम नाना आपला बोरगावकर त्याला सांगितलं मी केले सभासद. मला राजकुमार पाटील हे भारतीय जनता पार्टीचे पहिले पूर्वीचे जिल्हाध्यक्ष होते, त्यांचा मला फोन आला, भाऊ सभासद किती झाले? मी म्हणलं 75 झाले. एवढे कसे काय केले? मी म्हणलं असं पद्धतीने केलं. अहो तुमचा अध्यक्ष तर म्हणतोय म्हणले मी केलं. मग अण्णाला फोन आला, अण्णाचा मला फोन आला, आम्ही समोर बोललो त्याला, बाबा हे करतोय आम्ही काम करतो तू असं आमची कसं नाही समोर बसून चर्चा करू म्हणलं, पुन्हा सोडून दिला विषय त्यानं. आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी पक्ष संघटना वाढवायचं काम हे सातत्यानं मी या ठिकाणी स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिकलो. सभासद कसं करायचं, लोकांपर्यंत कसं जायचं, पक्ष संघटना कशी वाढवायची हा एक आदर्श त्यांच्यामुळे मला शिकायला मिळाला. हा अनुभव माझ्या जमेला यांना जरी ते विरोधी पक्षात असले तरी सुद्धा त्यांचे काय आदर्श घेत होतो. आणि ह्या गड्याने आमच्या निवडणूक 2019ला हा जिल्हाध्यक्ष आमच्याबरोबर नव्हता. त्यावेळेला निंबाळकर इथं उभा राहिले आणि निंबाळकरच्या विरोधात हा जिल्हाध्यक्ष प्रचार करत होता. त्यावेळेला आम्ही निंबाळकरला इथं निवडून आणण्याचं काम सातत्यानं केलं, या तालुक्यानं केलं, बाकीच्या तालुक्यानं केलं. आणि माझ्या आवर्जून एवढं सांगेन, त्याच्यानंतर 2024ला इथं निवडणूक लागली आणि हा जिल्हाध्यक्ष कुठल्या पायाचा होता कसा होता मी त्या खोलात जाणार नाही, परंतु ते इथं खासदारला पराभूत व्हावं लागलं. ज्यांनी ज्यानं आयुष्यभर काम केलं, पाण्याचं काम केलं, रस्त्याचं काम केलं, जे 5,000 कोटी या तालुक्याला आणून देण्याचं काम खरं केलं असेल तर निंबाळकरनी मदत केली. आणि त्याचं श्रेय मी शहाजी बापूंना सुद्धा देईल. शहाजी बापू सुद्धा आमदार होते, त्यांनी सुद्धा प्रयत्न केला, प्रत्येक पत्र दिलं, पत्रानुसार निधी आला. ज्यांनी केलंय त्यानं केलंच म्हणावं लागेल. पक्ष पार्ट्या जरी वेगळ्या असतील तर आम्ही युतीमध्ये होतो. बापूला सुद्धा त्याचं श्रेय द्यावं लागेल आणि त्याचा साक्षीदार मी आहे. आज या ठिकाणी माढा मतदारसंघ असेल, करमाळ असेल, माढा असेल, सांगोला असेल, फलटण असेल, मान असेल, खटाव असेल, या तालुक्यामध्ये लीड कमी झाला. आणला जिल्हाध्यक्ष असल्यानंतर भारतीय जनता पार्टी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आपली, लीड वाढलं पाहिजे. परंतु खासदारचं मान खटावमध्ये तो बिचारा लीडला त्याच्या पायाच्या पुण्याने त्याच्या वडलोपार्जितची काय पुण्य असेल तिकडे लीडला आला ना आपलं तालुका मायनस गेलं. का गेलं, कसं गेलं? त्याच वेळेला हा जिल्हाध्यक्ष नाना राजीनामा द्यायला पाहिजे होता, पण तो दिला गेला नाही. पण तो आम्ही पार्टीकडे ही विनंती करणार आहे आज या माध्यमातून, आपल्या डिजिटल मीडिया असतील, पत्रकार बांधव असतील, आणि याची मागणी आम्ही ताईच्या लेटर पॅडवरती केली आणि मी त्याच्या माहितीसाठी सांगतो, त्याचं पत्र आजही माझ्या मोबाईलमध्ये आहे. मी रणजितसिंह नाईक निंबाळकरला पाठवलं, जयाभाऊ गोरेंना पाठवली त्याची प्रत, त्याच्यानंतर चंद्रकांत दादांना पाठवली, मुख्यमंत्र्यांना पाठवली, बावनकुळेंना पाठवली, रवींद्र चव्हाणला पाठवली. त्यांचे मला फोन आले की आपण जे पत्र पाठवलंय त्याचा काही विचार करू, गांभीर्याने विचार केला जाईल, त्याची नोंद घेतली जाईल असं माझ्यावर ओके म्हणून माझ्या ह्याच्यामध्ये त्यांचे पत्र आले. त्यांना मी तुम्हाला दाखवलंय, हे वस्तुस्थिती आहे. परंतु त्यानंतर निवडणूक लढवत असताना 2019 साली माढा घ्या, बार्शी घ्या, करमाळा घ्या, सांगोला घ्या, माळशिरस घ्या, या 5ही तालुक्यामध्ये आमदार ताई युतीचे आमदार होते. परंतु हा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर पूर्ण सगळा साफ झाला आमच्या बापू सगट.
एकही कोणी आमदार निवडून आला नाही, द्यायला सुद्धा. म्हणजे हे आमच्या जिल्हाध्यक्षाचं काम किती भरीव आहे. आम्ही टीका टिप्पणी कोणावर करणार नाही व्यक्तिशः, आम्हाला टीका टिप्पणी करायची गरज नाही. परंतु त्याचं कर्म भोग तेही त्याने वळून बघायला पाहिजे ना. आपलं काम काय आहे, नैतिकता असते. मी या ठिकाणी अण्णा जयाभाऊ गोरे इथं नाहीत, मी जयाभाऊचं जाहीर आभार मानेन. त्यांनी पराभव सोलापूरला पत्रकार परिषद घेऊन जाहीर दिलगिरी व्यक्त केली आणि सांगितलं की मी सोलापूरमध्ये तुमचं कुठलंही नेतृत्व करणार नाही. सुभाष बापू देशमुख, विजयकुमार मालक आणि कोटे आणि तिथला जिल्हाध्यक्ष काम बघेल, मी करणार नाही असं जयाभाऊला सांगावं लागलं. कारण का, इथली पुनर्वृत्ती तिथं होऊ नये. आणि आज तीच परिस्थिती सोलापूरला चालू आहे. व्यक्तिशः टीका टिप्पणी करायचा गरज नाही, परंतु जे मीडियामध्ये जे आलंय हे वस्तुस्थिती आणणार, हे लपवून चालणार नाही. आमची पक्षश्रेष्ठीला सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे, पक्षश्रेष्ठीपर्यंत हे निरोप आम्ही पाठवलेले आहे. आमचा प्रयत्न चालू आहे. कोणाच तरी राजीनामा घेऊन आम्हाला त्या ठिकाणी जायचं नाही. परंतु निवडणूक लागली पुन्हा नगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर आमचे जयाभाऊ गोरे 3 वेळेला हेलिकॉप्टरनं आले तिथं. पहिल्या मिटिंगला 8 माणसं, पत्रकार होते का नाही मला माहित नाही, 8 माणसं होती. 8 माणसं सांगोल्या शहरातली. नावं सांगा म्हणलं तर इथं मधुबन सोडे आहेत आता. आज 8च माणसं शहरातली. उमेदवार 23 उभा करायचे. त्या दिवशी माझे मेवणे वारल्यामुळे मी सोलापूरला होतो. मला जयाभाऊचा फोन आला होता, अध्यक्ष तुम्ही या मिटिंगला आलं नाही. मी त्यांना सांगितलं ज्या ठिकाणी तुम्ही मिटिंग घेतलेली आहे त्या माणसाला पक्षात घ्यायला माझा व्यक्तिशः विरोध आहे. आणि मी अण्णाला सुद्धा सांगितलं होतं त्या माणसाला विरोध घेतला तर सांगोल्यामध्ये डिफॉल्ट सुद्धा राहणार नाही पार्टीचं. हे मी पार्टीला कळवलेलं आहे आणि हे जयभाऊला सुद्धा कळवलं होतं. अण्णा तुम्हाला सांगितलं, ताईला सांगितलं, मधूला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. तीच अवस्था आज आहे. आज मारुती बनकर पडण्याचं कारण मित्रांनो एकच आहे, शहरानं भीती घेतली. हा जर कुंड शहरामध्ये घुसला तर मारुती आम्हाला नुसतं सयाजीराव करणार आणि सगळी बिलं हेच काढणार, भोगस कामं करणार. हे सगळं शहरानं उलट काम केलं. केवळ मारुती आबा मायनस झाल्याचं, मारुती आबा पडण्याचं काम हा एक धुडगूस घालणारा गडी. या गड्यामुळं सगळ्या शहरामध्ये अफवा पसरली. म्हणून आनंद मानेला आज जवळजवळ 5035चं लीड मिळालं. अण्णा हे मिळण्याची गरज नव्हती. शहाजी बापूला जर विश्वासात घेतलं असतं तर हे झालंही नसतं. शहाजी बापूच्या परस्पर शहाजी बापूवर कोदांड केलं. काय कोदांड केलं की शहाजी बापून आधी उमेदवार ठरवला. अरे ठरवला तर फॉर्म कुठं भरले? फॉर्म भरायची वेळ होती ना. गल्लीपासून दिल्लीमधून तुमचं सगळं अमित शहा पत्र जात आहे. एवढे हगल्यामधलं अमित शहा पत्र जात आहे. बापूला मुख्यमंत्र्याचा फोन आला असता, एकनाथ शिंदेचा फोन आला असता, बापून माघार घेतली असती ना. उभं काहीतरी कारण सांगायचं, मिलती जुलती करायच्या. हे सगळ्या भानगडी करायला नको होत्या, परंतु तुम्ही झालं. आता माझं मित्रांनो एकच सांगणं आहे, या तालुक्यामध्ये निवडणुका लागल्या. सूतगिरणीची निवडणूक लागली. निवडणूक लागल्यानंतर या तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख ताईला आणि मला आणि अण्णाला बोलवून घेतलं. मला म्हणले निवडणूक आपल्याला बिनविरोध करायची आहे आणि आपण तुमच्या 1-2 जागा तुम्ही द्या. आणि तिघांनी सांगितलं गणपतराव देशमुखापासून ही गिरणी परंपरेने बिनविरोध होत आलेले आहे. तुम्हाला देता आलं आम्हाला द्या, नाही देता आलं तर आमचा एकही माणूस नाही, आम्ही तुम्हाला सहकार्य करायचं ठरवलंय. अण्णा बरोबर आहे ताई? हे सांगोला अर्बन मध्ये मिटिंग झाली आमची. आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला नको, देता आलं तर 1-2 जागा द्या, आम्ही कोणालाही देऊ. नसेल देता आलं तर तुमच्यातून बिनविरोध करा. त्याच्यानंतर खरेदी विक्री संघाची मिटिंग लागली. त्यानंतर ताईला मला अण्णाला पुन्हा पंढरपूर आपल्या सांगोला अर्बन मध्ये बोलवलं बाबासाहेबांनी आणि सांगितलं खरेदी विक्री संघात 1-2 जागा तुम्हाला भारतीय जनता पार्टीला आम्ही देतो, परंतु अर्ज वगैरे काही भरू नका. आम्ही त्याही ठिकाणी सांगितलं. सगळ्या तालुक्यातले संघ बंद पडत चालले. या तालुक्यातला संघ नावा रुपयाला चालू आहे. आज तुमच्याकडे जवळजवळ 5-7 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत आणि त्या व्याजावर संस्था चालते. संघाचं भाडं जवळजवळ कोटभर रुपये अण्णा त्यांना आता भाडे येते, व्याज येते, कोटभर रुपये उत्पन्न त्या संघाला चालू आहे. जिथं संस्था चांगल्या असतील तिथं आम्हाला त्यात काही इंटरेस्ट घ्यायचं नाही असं आम्ही त्यांना सांगून तिथला विषय. पुन्हा लागली मार्केट कमिटीची निवडणूक. मार्केट कमिटीची निवडणूक लागल्यानंतर
त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही प्रत्येक वेळेला नकारात्मक काय. मी म्हणलं आमच्याकडे माणसं नाहीत असं नाही, आम्ही माणसं जरूर देतो तुम्हाला, पण जिथं संस्था चांगल्या चालते तिथं कशाला काय नाक खुपसून एक सभासद आमचा तिथं दिला, मग काय फार मोठी संस्था चालत नाही. तरीही पुन्हा आमच्या अध्यक्षाने त्याला आम्हाला डिस्टर्ब केला आणि एक कोळ्यावरून गडी आणला, कोळ्यावरून धरून. आम्ही काय नावं ठेवणार नाही, टीका टिप्पणी करणार नाही, परंतु ती गडी आणला तालुक्यात कोणाच्या ओळखीचा नाही. भारतीय जनता पार्टीचा सभासद नाही, प्राथमिक सभासद नाही. नागेशची माझी ह्याची चर्चा झाली, आम्ही वर पार्टीपर्यंत कळवलंही. हा, नागेशला दिलं नाही, परंतु दिलं त्याला. तरी आम्ही म्हणलं बाबा जाऊ द्या, संस्था आहे, द्या त्याला. काय झालं सोडून द्या, आम्ही त्या खोलात जात नाही. त्याच्यानंतर आतापर्यंत गेली 15 वर्ष भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम करतोय. या ठिकाणी श्रीकांत देशमुख इथं नाही, तो कसाही असू द्या, त्या खोलात मी जाणार नाही. परंतु श्रीकांत देशमुख जर माणसं जमत नसतील तर एखादा रस्ता अडवणार आणि एखादी फटाकड्याची माळ लावून 100-500 माणसं गोळा करायची धमक त्याच्यात होती आणि ती माणसं गोळा करत होतं. आणि हे आमच्या अध्यक्षाला माणूसच गोळा होत नाही. चंद्रकांत दादांनी सांगितलं, अरे म्हणले विधानसभेची लागले मीटिंग घेतली, आम्ही पक्ष कार्यालयात आम्हाला बसवलं, ती कोळ्याचं गडी इथं बसले. कुठं आहे आमदार, कुठे आहे आमदार, कुठे व्हायचं आहे, तिथं बसलो आम्ही 25 माणसं म्हणल्यानंतर चंद्रकांत दादाचा फोन आला, अध्यक्ष कुठं आहात. मी म्हणलं आम्ही इथं, आम्हाला इथं अध्यक्षाच्या ऑफिसमध्ये कोंडलंय म्हणलं, इथं तुम्ही इथं येणार हो ना, आम्ही इथं बसलोय. ते म्हणले माणसं किती आहेत, 27 माणसं आलेत म्हणलं इथं, सगळी माणसं तिकडे या म्हणले. अण्णाला उतरावे कळना, जिल्ह्यावरनं ताईला कळना, चला म्हणलं बापूजी ऑफिसला. चंद्रकांत दादा तिकडे गेले. म्हणजे ही अवस्था, ही परिस्थिती तालुक्याची, भारतीय जनता पार्टीचं काम एवढं मोठं असताना, मुख्यमंत्री आपला, सहयोगी पक्ष आपल्या बरोबर असताना, ही अवस्था आपल्या तालुक्याची होत असताना, या अशा गोष्टी अध्यक्षांनी जाणीवपूर्वक मिटिंग कधीही घेतली नाही. विधानसभेला मिटिंग घेतली नाही, लोकसभेला मिटिंग घेतली नाही. काय परिस्थिती झाली. आणि मित्रांनो, ते एक मिटिंग घेतली तानाजी काका या मळ्यात. एक गडी आला, असा फास्ट आला 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 तळ्यात पडला. अरे काय चाललंय बघा, तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. मी काय चेष्टा किंवा नवीन लोकांना जर संधी दिली पाहिजे त्यांना माझा अजिबात विरोध नाही. तर माझे म्हणणं कसं आहे की त्यांनी कामापेक्षा संघटनेमध्ये काम करण्याच्या आई आपलं ठेकेदारीचे काम चालू करावं. आणि पार्टीला उगीच आता जे अडचणी झाले आहे त्याच्या काळामध्ये तुम्ही आला, त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये त्यांना विनंती केली, 14 साली त्यांना विनंती केली पार्टी द्या. त्यावरती काय म्हणते तुमच्या पार्टीने मी काय माझं वाटोळ करताय. पण आज जिल्हा अध्यक्ष झाले, पण कामाच्या बाबतीत आज असं आहे की खाजगी ठेकेदार त्यांनी आज उभा केलेले आहेत. करण्यामध्ये माझा विरोध नाही, पण संघटनाला जिल्हा परिषदचं काम, जिल्हा अध्यक्ष हे पद साधन आहे, मंत्रालयाचं मोठं पद आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. म्हणून माझी मागणी आहे की त्यांनी जिल्हा परिषदेचा, जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा किंवा पार्टीला विनंती करतो की अशा अध्यक्षांना दुसरी कुठेही त्यांना पद द्या, पण जे संघटनेतलं महत्त्वाचं पद आहे त्यावरून त्यांना दूर करावं. आणि पार्टीला जे योग्य वाटेल ते, कोणाला करा असं आमचं सुचवत नाही, योग्य वाटेल त्या माणसाला संधी द्यावी अशी विनंती करतो. आणि लवकर ते राजीनामा द्यावा अशी विनंती करून मी माझे मनोगत थांबवतो. करता आले. आणि अलीकडच्या काळामध्ये, त्या काळामध्ये की नगरपालिकेची निवडणूक लढवत असताना